नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज चला खेकड्याचा बेत. चला आता खेकडे साफ करून घेऊया. खेकडे आता साफ झाले, स्वच्छ करून घेतले. आता चला वाटण काढूयात. कांदा, अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर. तर तवा चांगला गरम झाला. आता लसूण टाकली. आता कांदा टाकते. कांदा चांगला भाजून घेतले लाल होईपर्यंत. अद्रक टाकलं. आता ढवळते चांगलं. आता कांदा ढवळून झाला, भाजून चांगला लाल झाला. आता खोबरं टाकलं. आता खोबरं ढवळून चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेते. झालं भाजून. आता काढून घेते आणि मग थंड झाल्यावर मिक्सरला लावते. आता वाटण झालं तयार. मिक्सर मग आता खेकड्याचे जे पाय असतात ना, ते मिक्सरला लावून बारीक करून घेते. म्हणजे त्याचा रस काढून घ्यायला पाहिजे. खेकडे बारीक झाले. आता कढई ठेवलं, तेल टाकलं. तेल गरम झालं, कांदा टाकला. कांदा जरा लाल होईपर्यंत फोडणी करून घ्यायची. कांदा आता लाल झाला. आता हळद टाकते. मग नंतर 2 चमचे मसाले टाकते. मग ढवळते. मसाला टाकून चांगला तेलात परतून घेतला. आता वाटण टाकते. वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं भाजून घेते. वाटण भाजून झालं, चांगलं तेलात परतून झालं. आता खेकडे सोडते. खेकडे सोडले. आता ते जरा 5 मिनिटं जरा परतून घेते चांगले. खेकडे झाले परतून. आता खेकडे बारीक ते पाय वाटलेले ना, त्याचं पाणी काढलेलं 2-3 वेळा चांगलं धुवून ते आता पाणी त्यातच ओतलं खेकड्याच्या आमटीमध्ये. आता कोथिंबीर जराशी टाकते आणि आपली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची चांगली. 3-4 कोकमं टाकली. आता चांगली उकळून घेते आमटी. झाली आता आमटी तयार. आता कोथिंबीर घालते. रेडी झाली आता आमटी. आता सर्व करते. खेकड्याची आमटी आवडली तर लाईक करा, शेअर करा. अशी करून बघा आणि खाऊन बघा.